धनुश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर गावावरून असा मस्त फणस आलेला, तर खूप दिवस माझी इच्छा होती ह्या फणसाची भाजी खायची। तर फोनवर बोलता बोलता मी मम्मीला फक्त म्हटलं मला फणसाची भाजी खायची आहे, आणि ह्या जगात अशी कोणती गोष्ट नाही जी आपण आईला सांगितली आणि तिने आपला हट्ट पुरवला नाही। मग मम्मीने मला हा फणस पाठवून दिला होता। तर फणस सगळ्यात आधी मी असे एक माझ्याकडे पेपर नव्हता म्हणून मी वहीचं पान हंतरून घेतलं, हाताला मस्त असं तेल लावलं, चाकूला पण लावलं होतं, आणि फणस मस्त असा मधून आधी थोडंसं वरून कापून घ्यायचा, आणि जो चीक येत असतो तो असा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे घासून घ्या। म्हणजे काय होईल, तुमच्या हाताला अगदी थोडंसुद्धा चीक लागणार नाही। आणि त्यानंतर मी असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। आणि तुम्ही आधीच ना साल काढायला जाऊ नका, ते खूप डिफिकल्ट जातं। आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने असं मी दाखवल्याप्रमाणे तुकडे करून मग साली अशा या पद्धतीने काढून घेतल्या तर बघा तुम्ही पण म्हणाल की हीच अगदी सोपी पद्धत आहे। आणि खरं सांगते, चीक थोडासुद्धा माझ्या हाताला लागला नव्हता। आणि या पद्धतीने मी सगळ्या जो फणस होता त्याचे साली काढून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर मग मी काय केलेलं आहे, आता बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सगळं मी या पद्धतीने रिमूव्ह करून घेतलेलं आहे। आणि जी मध्ये आपल्याला ही दिसते ना, जी चिकाची किंवा बियांची जी बाजू असते ना, त्याचा काही टेस्ट येत नाही आणि उगाचच भाजी चिकचिकीत होऊन जाईल। त्यामुळं मी ते पण काढून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत जे उरलेला फणस होता त्याचे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जेवढे होतील तेवढे मोठे तुकडे ठेवा, म्हणजे ते जास्त गीर पण शिजणार नाही। आता हे सगळं मी मस्त असं 2-3 वेळा धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने। आणि त्यानंतरच याच्यासोबत मी 2 बटाटे पण घेतलेले आहेत उकडून, जे की मी उकडायला टाकणार आहे। हे बघा, हे पीस धुवून मी मस्त असे घेतलेले आहेत। आता त्याच्यासोबतच यामध्ये 2 बटाटे टाकणार आहे, आणि 1 ग्लास पाणी, आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे मी यामध्ये। आणि आता हे सगळं 2 शिट्या येईपर्यंत मी शिजवून घेणार आहे। आणि शिजल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर मी बघू शकता इथं हे सगळं असं पाणी रिमूव्ह करून घेणार आहे, जेणेकरून जे आपलं फणस आहे ना तो ओव्हर कुक झाला नाही पाहिजे। आणि आता मी काय करणार आहे, एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। त्यामध्ये हे जे फणसाचे तुकडे आहेत ना ते आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्त ओव्हर कुक पण होऊ द्यायचे नाहीत, थोडेसे अगदी प्रमाणात फ्राय करून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होईल, त्याची एक टेस्ट असते ना ती बघा तुम्ही या पद्धतीने भाजी केली ना की याची टेस्ट फार म्हणजे फार वेगळीच होऊन जाते। त्यासाठी थोडंसं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी एका बाजूला हे जे बटाटे उकडून घेतले होते ते, आणि सोबतच एक मोठा कांदा आणि एक मोठा टमाटर चिरून घेणार आहे, कारण ते आपल्याला ग्रेव्हीला लागणार आहेत। आणि अगदी कमी आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की घरात ट्राय करू शकता। थोडीशी वेगळी आहे पण खायला खूप म्हणजे खूप छान लागते। आता जे फ्राय झालेले तुकडे आहेत ना ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आणि बघू शकता याचा कलर थोडासा बदललेला आहे, म्हणजे जर तुम्हाला कळलं नाही की कसे फ्राय झालेले आहेत तर। आता सेम कढईत आपल्याला तमालपत्री, जिरं आणि मस्त असा कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। आणि कांदा फ्राय झाला ना की त्यामध्ये मी इथंही आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकणार आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरे पूड हे सगळं मस्त घालून घेतलेलं आहे। त्यानंतर टमाटर घालून घ्यायचं आहे। टमाटरला मस्त असं पाणी सुटलं की आपल्याला उकडून घेतलेले जे बटाटे होते ना ते पण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आणि बटाटे तुम्ही चिरून पण घालू शकताय, पण मी या पद्धतीने कुस्करून घातलेले जेणेकरून ग्रेव्ही छान दाट पण होते आणि भाजीत एक वेगळीच टेस्ट येते। आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, आणि उकळे आल्यावर जे मी फ्राय करून घेतलेले फणसाचे तुकडे होते ना ते पण यामध्ये घातलेले आहेत। आता सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला।
त्यानंतर 10 मिनटं वाफवून घेतलेला आहे आणि वाफल्यानंतर बघू शकताय मस्त आपली रसरशीत भाजी तयार झालेली आहे. आता वरून भरपूर सारी मी कोथिंबीर भरभरून घेतलेली आहे आणि परत एक 10 मिनटं वाफ काढून घेणार आहे. म्हणजे कोथिंबीरची पण त्याला टेस्ट लागली पाहिजे. आणि बघू शकता इथं वाफल्यानंतर आपली भाजी किती मस्त एकदम दाट आणि रसरशीत तयार आहे. तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा. आणि खरं सांगते मी पहिल्यांदाच बनवली होती, खरं खूप म्हणजे खूप छान झाली होती. घरच्यांना पण खूप रेसिपी आवडली. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.